यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होऊन आपणा सर्वांना नमस्कार करून माझ्या भागवताच्या सेवेला मी प्रारंभ करतो। श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये भगवान श्री गोपाळ कृष्णांनी उद्धवांना ही अवधूत गीता सांगितली। अवधूत गीता म्हणजे भगवान दत्तात्रेयांनी अवधूत अवस्थेमध्ये जे 24 गुरु केले आणि ते 24 गुरूंच्या पासून जे जे ज्ञान भगवान दत्तात्रेयांना मिळालं आणि त्या ज्ञानानं भगवान दत्तात्रेय जगद्गुरु या पदावर आरूढ झाले। ते ज्ञान भगवान दत्तात्रेय यदुराजांना सांगताय। मागच्या भागामध्ये आपण भगवान दत्तात्रेयांचा 11वा गुरु पतंग आणि या पतंगाकडून कोणतं ज्ञान भगवान दत्तात्रेयाने घेतलं याचा विचार, याचं चिंतन, याचा अभ्यास आपण करून आलो। आता 12वा गुरु जो आहे, या 12व्या गुरुच्या ज्ञानाला मी प्रारंभ करतोय। दत्तात्रेयांचा 12वा गुरु आहे भ्रमर आणि या भ्रमराचं ज्ञान आपल्याला कळावं याकरता दत्तगुरूंनी याचे 2 भाग केले, 2 प्रकार केले। एक भ्रमर आणि एक मधुमाशी। पहिल्यांदा या भ्रमराकडून कोणतं ज्ञान भगवान दत्तात्रेयांनी घेतलं याचा आपण विचार करूया। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आपल्या दत्तमहात्म्य या ग्रंथामध्ये सांगतात की शास्त्र व्यूह नाना प्रकार जे न मिळती पडता जन्मभर त्याचे घ्यावे सार हे भ्रमर ज्ञान देई। आपल्या या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, भरपूर ग्रंथ संपदा आहे। हे सगळे ग्रंथ जर वाचायचे म्हटलं तर आपला जन्म पुरणार नाही आहे, एक जन्म पुरणार नाही। एवढं प्रचंड ग्रंथ आपल्याकडं ग्रंथ भांडार आहे। परंतु हे सगळं जर आपण वाचत बसलो तर आपलं आयुष्य पुरणार नाही आपल्याला। म्हणून काय करावं तर त्या ग्रंथातलं सार जे आहे ते सार आपण ग्रहण करावं। कसं तर या भ्रमराप्रमाणे। भ्रमर त्या फुलावर जातो आणि फुलातला मध जेवढा आहे तेवढा मध तो आपल्या तोंडानं ओढून घेतो। तसं या ग्रंथात जे सांगायचं आहे, ग्रंथाचं जे सार आहे ते सार आपण ग्रहण करा। केवढा मोठा गुण, केवढं मोठं ज्ञान हा भ्रमर देतो। दुसरा एक गुण या भ्रमराचा आहे, भ्रमराचं ज्ञान आहे। तो काय ज्ञान देतो की त्या फुलावर उतरत असताना कुठल्याही प्रकारचा त्रास त्या फुलाला तो होऊ देत नाही, अलगद उतरतो। कारण फुलातले जे परागकण असतात ते अत्यंत मुलायम असतात, अत्यंत कोमल असतात। तर त्या पराग तंतूंना कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता हळुवारपणानं त्यातला मध तो शोषून घेतो आणि ज्यावेळा मध शोषून घेतो त्यावेळा परागकणांचं परागीभवन तो करतो। म्हणजे त्या फुलावर तो उपकार करतो एक प्रकारे। कारण ज्यावेळा हे परागीभवन होतं त्याच वेळा त्या फुलापासून फलधारणा होते, नाहीतर होणारच नाही। म्हणून तो सार जेव्हा ग्रहण करतो, जेव्हा मधू जेव्हा ग्रहण करतो तेव्हा त्या फुलाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता, कुठल्याही प्रकारची इजा न होता त्या फुलालाही कळत नाही की हा केव्हा आला आणि त्यानं आपला मध केव्हा नेला। आणि जाता जाता तो परागीभवन करतो आणि त्या ठिकाणी त्या फुलावर उपकार करतो, त्या फुलाचं फळात रूपांतर करतो। तसं ज्यावेळी आपण भिक्षा मागण्याकरता एखाद्या
गृहस्थाच्या घरात जातो तेव्हा थोडीशी भिक्षा आपण ग्रहण करावी. जसा तो भ्रमर थोडासा मध ग्रहण करतो त्या फुलाला धक्का न लावता, तसं भिक्षा मागायला योगी ज्यावेळी त्या गृहस्थाश्रमाच्या घरात जातो तेव्हा त्या गृहस्थाश्रमाला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता थोडासा आपला आहार त्या ठिकाणी आपण प्राप्त करून घ्यावा, थोडासा. परंतु जेव्हा तो आहार प्राप्त करून घेतो तेव्हा त्याच्यावर उपकार करण्याकरता काही विचार त्याला द्यावे. जसं समर्थ रामदास स्वामी ज्यावेळी भिक्षा मागायला जात असत तेव्हा भिक्षा घेण्याच्या पूर्वी एक मनाचा श्लोक त्या घरात सांगायचा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. एक मनाचा श्लोक त्या घरात सांगायचा, विचार त्या ठिकाणी द्यायचा आणि मग ती भिक्षा ग्रहण करायची. एक 4-5 घरात थोडी 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 भिक्षा घेतली की आपलं ते योग्याचं पोट भरून जातं. एवढा मोठा विचार, एवढं मोठं ज्ञान हा भ्रमर आपल्याला देतो की या ग्रंथांचं सार ग्रहण करा. आणि ज्यावेळी सार ग्रहण करतो तेव्हा त्या फुलाला तो इजा करत नाही आणि परागीभवन करून त्या फुलावर उपकार करतो. त्याप्रमाणे परमार्थ मार्गामध्ये योगी जेव्हा चालत असतो त्यावेळा आपल्या आहाराकरता, आपल्या उपजीविकेकरता गृहस्थाश्रम्यांच्याकडे जाऊन भिक्षा मागावी, थोडी 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 भिक्षा ग्रहण करावी आणि काहीतरी विचार त्यांना द्यावेत. त्या विचारानं त्यांच्याही जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं असा एक सुंदर गुण या भ्रमराचा आहे. भ्रमर आणखी एक गुण देतो, आणखी एक ज्ञान देतो. हा जो भ्रमर आहे हा भ्रमर त्या कमळामध्ये जातो आणि कमळामध्ये खूप मध असल्यामुळं त्या मधाच्या मोहानं त्या ठिकाणी तो अडकून पडतो. त्याला तो मध सोडून जावं वाटत नाही. त्या ठिकाणी तो बद्ध होतो, त्या ठिकाणी अडकून पडतो. संध्याकाळ होते आणि संध्याकाळी ते कमळ मिटतं. कमळ मिटल्यानंतर आत हा भ्रमर विचार करतो की या मधामुळं मी बद्ध झालोय. सकाळ होईल, हे कमळ सूर्य उगवल्यानंतर पुन्हा उमलेल आणि मग मी मुक्त होईल असा विचार तो आत भ्रमर करतो. परंतु रात्री होतं काय तर पाणी पिण्याकरता म्हणून एक हत्तींचा कळप येतो आणि त्या हत्तींच्या कळपाच्या सोंडेत ते कमळाचा जो वेल आहे तो वेल अडकतो आणि तो हत्ती जो आहे तो हत्ती तो कमळाचा वेल उपटून फेकून देतो. हा हंत हंत नलिनी गजउज्जहार. त्या हत्तीमुळं तो कमळाचा वेल जो आहे तो वेल नष्ट होतो आणि दुसऱ्या दिवशी कमळ उमलत नाही आणि तो भ्रमर त्या ठिकाणीच मृत होतो. म्हणून योग्यानी किंवा या परमार्थ मार्गामध्ये चालत असणारे जे साधक आहेत त्या साधकांनी एका जागी थांबू नये. एका जागी थांबल्यानंतर त्या ठिकाणी तो बद्ध होतो, त्या ठिकाणी स्नेह निर्माण होतो, त्या ठिकाणी प्रेम निर्माण होतं. या लोकांना सोडून जाणं होत नाही आणि त्यामुळे होतं काय तर आपली जी तपश्चर्या चालू आहे, परमार्थ प्राप्ती करता जे साधन आपण करतोय ते साधन त्या ठिकाणी खंडित होतं. एखादा गाव आवडलं, एखादा आश्रम आवडला, एखादं गृहस्थाश्रमाचं घर आवडलं, त्या ठिकाणी सत्कार झाला, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रोजच्या रोज भिक्षा मिळायला लागली आणि त्या ठिकाणी जर आपण थांबलो तर त्या लोकांच्या बद्दल एक प्रेम निर्माण होतं, एक बंध निर्माण होतो. आणि या मोहामुळं, या बंधामुळं हा भ्रमर कसा त्या कमळात अडकून पडतो तसा
हा साधक, हा योगी त्या ठिकाणी अडकून पडतो आणि त्याची जी सगळी तपश्चर्या आहे ती सगळी तपश्चर्या नष्ट होते. म्हणून एका जागी राहू नये. म्हणून सांगतात की संन्याशांनी 3 रात्री एका ठिकाणी राहायचं नाही, लगेच दुसरं गाव बदलायचं. कारण त्या गावाबद्दल प्रेम निर्माण होता उपयोग नाही मनामध्ये, या ठिकाणी राहावं असं वाटता उपयोग नाही, म्हणून लगेच दुसऱ्या गावात जायचं. एवढं सुंदर ज्ञान हा भ्रमर आपल्याला देतो. भगवान दत्तात्रय सांगतात की मी या भ्रमराकडून हे ज्ञान प्राप्त करून घेतलं. पुढचा ह्यातला प्रकार दत्तात्रयांनी केलाय की एक भ्रमर आणि दुसरी मधुमाशी. मध गोळा करणारी जी माशी असते, मधुमक्षिका असं आपण म्हणतो. एक थेंब मध तयार करण्याकरता 1,00,000 फुलात तिला फिरावं लागतं, तेव्हा एक थेंब मध तयार होतो. आणि अशा या लाखो मधमाशा या सगळ्या फुलांच्यावर फिरत असतात. अतिशय कष्टानं त्या कण 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 मधाचा गोळा करतात. अतिशय दुर्गम अशा अवघड जागी, कड्या कपारीत, उंच उंच झाडावर हे पोळं बनवतात आणि त्या पोळ्यामध्ये हे जे गोळा केलेले हे जे कण आहेत, मधू म्हणजे मध आहे, तो मध त्या गोळा करून ठेवतात. आपण स्वतः खात नाहीत, त्याचा उपभोग घेत नाहीत, आणि या पोळ्यामध्ये त्या गोळा करून ठेवतात, संग्रह करतात. आणि या संग्रह केल्यामुळे होतं काय, तर मध गोळा करणारी जी माणसं आहेत, ही माणसं ते बरोबर ओळखतात यांनी कुठं पोळं बांधलेलं आहे. कितीही अवघड जागी ते पोळं असू दे, त्या ठिकाणी हे लोक जातात. पहिल्यांदा जाळ करतात, दूर करतात, या सगळ्या माशांना जाळून टाकतात, मारून टाकतात, आणि तो जो मध आहे तो मध काढून निघून जातात. हे जेव्हा भगवान दत्तात्रेयांनी बघितलं, तेव्हा ते भगवान दत्तात्रेय आपल्या सर्वांना सांगतायत की अशा प्रकारे संग्रह करू नका. संग्रह केला तर तो तुम्हाला घातक आहे. पैसे मिळवा, पैसे मिळवण्याबद्दलचा विषय नाही आहे, कितीही पैसे मिळवा, परंतु त्या पैशाचा उपभोग घ्या, तुमच्या करता खर्च करा. आपण स्वतःही खर्च करायचे नाहीत आणि नुसतं गोळा करून ठेवायचं, नुसत्या एफड्यावर एफड्या एफड्यावर एफड्या करून ठेवायच्या. त्यामुळे होतं काय, तर कोणतरी चोर येतो, कोणतरी दरोडेखोर येतो, आपल्या घरावर दरोडा घालतो, आपल्याला मारून टाकतो, आपल्या सगळ्या कुटुंबाला मारून टाकतो, आणि तो सगळा जो तो ठेवा आहे आपण संग्रह केलेला, तो संग्रह केलेला ठेवा तो घेऊन जातो. याकरता भगवान दत्तात्रेयांनी सांगितले की मधुमाशी आपल्याला काय शिकवते, तर संग्रह करू नये. हे ज्ञान मधुमक्षिकेकडून भगवान दत्तात्रेयांनी घेतलं आणि आपल्याला सांगितलं की अशा प्रकारे संग्रह करू नका. हा जो पैसा आहे, हा पैसा तुम्ही स्वतः करता वापरा, त्या पैशाचा उपभोग घ्या, आणि या पैशानं दानधर्म करा. दानधर्म केलेल्याचं जे पुण्य आहे ते पुण्य तुम्हाला मृत्यूनंतर सुद्धा प्राप्त होणार आहे. एका जन्मात नव्हे तर कित्येक जन्म ते पुण्य तुम्हाला उपयोगाला पडणार आहे. हे पुण्य जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर थोडा 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 दानधर्म करा. दारामध्ये कोणीतरी अतिथी येईल, ब्रह्मचारी येईल, यती येईल, त्याला भिक्षा द्या. गरजूला, ज्याला गरज असेल त्याला थोडे पैशाची मदत करा. काही ना काहीतरी दान धर्म आपल्या हातून घडला पाहिजे. दिलं तर मिळणार आहे आपल्याला, नाही तर नाही मिळणार आहे. कारण सिद्धांतच असा आहे की दिलं तरच मिळणार आहे, न देता आपल्याला काहीही मिळणार नाही. म्हणून जर हे पुण्य आपल्याला संपादन करून घ्यायचं असेल तर आपण पैसे मिळवलेले आहेत, ते मिळवलेल्या पैशाचा संग्रह न करता दानधर्म करून पुण्य मार्गानं तो पैसा खर्च कसा होईल, अन्नदान आपल्या हातून कसं होईल, गोदान आपल्या हातून कसं होईल. लोक येतात जातात, त्या वाटेवर आपल्याला
पाण्याची काहीतरी व्यवस्था करता येईल का? एखाद्या मंदिराला, एखाद्या आश्रमाला दानधर्म करता येईल का? कित्येक गरजू विद्यार्थी असतात, त्या विद्यार्थ्यांना आपल्या घरच्या परिस्थितीमुळं शिक्षण घेणं शक्य नाही आहे, अशा मुलांना काही मदत करता येईल का? कित्येक मुलांची विवाह कार्य थांबलेले असतात, घरात पैसे नाहीत म्हणून. अशा ठिकाणी काहीतरी आपल्याला मदत करता येईल का? सदोदित अशा विचारानं आपण वागावं. आपण जो पैसा मिळवलेला आहे तो चांगल्या मार्गाने मिळवावा आणि त्याचा संग्रह न करता चांगल्या मार्गाने कसा खर्च होईल आणि त्यातून पुण्य संचय कसा होईल याचा आपण विचार करावा. असं सुंदर ज्ञान ही मधुमक्षिका आपल्याला देते. भगवान दत्तात्रय यदुराजांना सांगतात की या भ्रमराकडून आणि या मधुमक्षिकेकडून मी एवढं ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि या ज्ञानानं असा वैराग्य संपन्न होऊन आत्मरत आत्मक्रीड अशा स्वतःच्याच आनंदात मी या जंगलामध्ये वास करतोय. यदुराजांनाही खूप आनंद झाला हे ज्ञान ऐकून. भगवान दत्तात्रयांना ते प्रार्थना करतायत की भगवान दत्तात्रय प्रभो, पुढचा तुमचा गुरु कोण आहे तो मला सांगा. या ठिकाणी वेळ संपल्यामुळं मला थांबावं लागतंय. या ठिकाणी मी 12वा गुरु मधुकृत म्हणजे भ्रमर आणि मधुमक्षिका याचं ज्ञान माझ्या मर्यादित ज्ञानानं मर्यादित वेळेमध्ये जेवढं जास्तीत जास्त सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला हा जो 13वा गुरु आहे भगवान दत्तात्रयांचा हत्ती, या हत्तीकडून भगवान दत्तात्रयांनी कोणतं ज्ञान घेतलं आणि ते ज्ञान आपल्या मानवी जीवनामध्ये किती गरजेचं आहे याचा विचार आपण करणार आहोत. पुन्हा पुढच्या भागात आपण भेटूया आणि या भगवान दत्तात्रयांच्या 12व्या गुरुला मधुमक्षिका आणि भ्रमर यांना आपण नमस्कार करूया. त्यांच्याकडून जे ज्ञान आपण प्राप्त करून घेतलेलं आहे त्या ज्ञानाचा विचार करूया, चिंतन करूया आणि आपल्या जीवनामध्ये ते कसं उतरवता येईल याचा थोडासा विचार करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.